नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक आणि स्वागत आहे आपलं आजच्या या क्वेश्चन आन्सर्सच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन आन्सर्सच्या व्हिडिओमध्ये आपण जे तुम्हाला प्रश्न आलेले असतात आणि जे तुम्ही कमेंटमध्ये मला विचारता किंवा मला इंस्टाग्रामवरती फॉलो केल्यानंतर विचारतात, त्या प्रश्नांची आज मी इथे उत्तर देत असतो. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. वेळ न घालवता आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओची. सगळ्यात पहिला प्रश्न विचारला आहे राहुल ठोंबरे यांनी. राहुल म्हणत आहेत, दादा मी इर्टिगा सीएनजी आणि पेट्रोल मध्ये कन्फ्युज्ड आहे. तर राहुल दादा, जर तुमच्याकडे सीएनजी स्टेशन असतील जवळपास आणि तुमचं ट्रॅव्हलिंग त्या एरियामध्येच असेल, मोस्टली म्हणजे 50% जरी असेल तुमचं त्या सीएनजी वाल्या एरियामध्ये ट्रॅव्हलिंग, तर तुम्ही सीएनजी साठी जा असं मला वाटतं. कारण सीएनजी खूप तुम्हाला बेनिफिशियल राहील आणि एक 90 रुपयामध्ये तुमचं दुप्पट तिप्पट काम होऊन जाईल असं मला वाटतं. तर जर सीएनजी स्टेशन असतील तुमच्याकडे तर सीएनजी तुम्ही प्रिफर करा, आणि समजा नसतील सीएनजी स्टेशन तर मग पेट्रोलवरतीच जावं लागेल, कारण दुसरं ऑप्शन नाही आहे. त्यानंतर आहेत प्रकाश जंगले. हे म्हणत आहेत, माझ्या कुटुंबामध्ये 6 मेंबर आहेत. मी नुकताच गाडी शिकत आहे. मला रिसेल 2016 ची डॅटसन गो प्लस 7 सीटर गाडी 3.25 लाख मध्ये मिळत आहे. पुढे जाऊन मला माझे बजेट मध्ये नवीन इर्टिगा गाडी घ्यायची आहे. तर आता तात्पुरती वर्षभरासाठी शिकण्यासाठी डॅटसन घेऊ का की 5 सीटर घेऊ? प्लीज मार्गदर्शन करा. तर प्रकाशजी, आता तुम्ही नवीन गाडी शिकल्या आहात आणि 3.25 लाखात तुम्हाला आता डॅटसन गो 7 सीटर गाडी मिळते आहे आणि तुम्हाला नवीन गाडी परत घ्यायची आहे इर्टिगा, म्हणजे तुमचं त्यावेळेसचं बजेट जवळजवळ 10-1 लाख रुपये राहील. तर आता एका वर्षासाठी तुम्ही काय इतके घालताय 2.25 लाख रुपये, हे नाही समजत आहे मला. तुम्हाला फक्त गाडीच शिकायची आहे. 1 लाखापर्यंत तुम्हाला चांगल्या कंडिशन मध्ये गाडी शिकण्यासाठी मिळून जाईल. त्या गाडीला तुम्ही 1 वर्ष कसंही वापरा, आपला हात साफ करून घ्या, तुम्ही शिका, तुमच्या फॅमिली मेंबर्सलाही त्याच्यावर शिकवा. कुठे काही ठोकलं, काही झालं तरी काही तुम्हाला म्हणजे दुःख होणार नाही कुठल्या गोष्टीचं. 2.25 लाख इन्व्हेस्ट करण्यासारखे मला वाटत नाही एका वर्षासाठी. त्या जागी तुम्ही 1 ते 1.5 लाखापर्यंत गाडी बघा. कुठली तरी झेन मिळू शकते, एस्टिलो मिळू शकते, बीट मिळू शकते. आपल्याला काय फक्त 1 वर्ष चालली, पुरे झालं. त्यानंतरही ती गाडी चालणार. जर तुम्हाला ठेवायची असेल तर तुम्ही ती गाडी ठेवू शकता. पैसा वसूल गाड्या तुम्हाला 1-1.5 लाखामध्ये आरामात मिळून जातात. तर तुम्ही बघा, माझं तरी हेच ओपिनियन राहील की सध्या 1-1.5 लाखापर्यंत गाडी घ्या आणि नंतर तुम्ही पुढच्या वर्षी इर्टिगा नवीन घ्या. त्यानंतर वैशाली जोशीलकर आहेत. हे म्हणत आहेत, नवीन गाडी घ्यायची आहे. सेलेरियो टॉप मॉडेल बरी आहे का की इतर कोणती घ्यावी? सेलेरियोसाठी थोडं थांबा तुम्ही, कारण नवीन फेसलिफ्ट येणार आहे. तर 2 ते 3 महिन्यात येऊन जाईल आणि चांगलं फेसलिफ्ट येऊन जाईल. जे मार्केटमध्ये बाकी कॉम्पिटिटर्स आहेत त्यांच्यापेक्षा चांगली सेलेरियो येणार आहे. आत्ताचीही चांगली आहे. जर आता तुम्हाला लगेच घ्यायची असेल तर नक्की घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. व्यवस्थित गाडी आहे, चांगली गाडी आहे. पण थांबता येत असेल 2-3 महिने तर नक्की थांबा, एक तुम्हाला नवीन गाडी मिळून जाईल, चांगलं मॉडेल मिळून जाईल. त्यानंतर उडते अल्फाज हे म्हणत आहेत, काही लोक म्हणतात मारुतीच्या प्रोडक्शन बंद झालेल्या गाड्या घेऊ नका सेकंड हँड, जसे की ए स्टार आणि एस्टिलो. नक्की काय करावे, काय पॉइंट्स महत्वाचे असतील? वैयक्तिक दृष्ट्या मला ए स्टार घ्यायला आवडेल, कृपया मार्गदर्शन करावे. सर, मारुतीच्या ज्या गाड्या प्रोडक्शन जरी बंद झाल्या असेल त्या गाड्यांचं, तरी पार्ट्स तुम्हाला आजही मिळेल आणि सर्व्हिस आजही मिळेल. आणि त्या गाड्या तुम्ही समजा सर्व्हिस स्टेशनला जरी नाही नेल्या, तुमच्या एखाद्या जवळच्या मेकॅनिक जवळ घेऊन गेले आणि त्याला बोलले की काय झालं बघून घे, तर तो तुम्हाला कमीत कमी स्वस्तात स्वस्त सगळे पार्टही आणून देईल आणि ती गाडी चांगली करून देईल. म्हणजे चालता बोलता खराब जरी झाली रोडवर तरी ती अर्ध्या 1 तासात चांगली होऊन जाईल गाडी. तर त्यामुळे हे बिलकुल चुकीचं आहे की प्रोडक्शन बंद झालेल्या गाड्या घेऊ नका मारुतीच्या. नक्कीच घ्या, कारण स्वस्तात मिळतात आणि चांगल्या गाड्या मिळतात. मुख्यतः पेट्रोल असतात, त्याच्यामुळे अडचण अशी काही वाटत नाही. माझ्याकडे आजही झेन आहे, 2000चं मॉडेल आहे, आजही गाडी चालू आहे, त्याला काहीच प्रॉब्लेम आलेला नाहीये. भरपूर सारे लोक आजही गाड्या वापरतात, म्हणजे लोकली वापरतात फिरण्यासाठी. तुम्ही नक्कीच घेऊ शकता. ए स्टार चांगली गाडी आहे, एस्टिलो त्यापेक्षा चांगली गाडी आहे. तुम्हाला जी आवडते ती घ्या, तुम्हाला प्रॉब्लेम ऍज सच काही येणार नाही.
सर्व्हिस पण होईल, पार्ट्स पण अवेलेबल राहतील. त्यानंतर अभिलाष जगताप विचारत आहेत, इकोस्पोर्ट डिझेल की नेक्सॉन डिझेल मेंटेनन्स कोणाचे कमी आहे? तर इथे नक्कीच इकोस्पोर्ट डिझेलचं मेंटेनन्स कमी आहे, कारण मी स्वतः वापरतो आणि यांची वेबसाईट आहे. वेबसाईटवरती आपल्याला किलोमीटर्स टाकायचे असतात आणि एखादा पार्ट जर चेंज करायचा असेल तर त्या पार्टचं नाव सांगायचं असतं. समजा पार्ट चेंज करायचा नाही आपल्याला फक्त रेग्युलर सर्व्हिसच करायची आहे 10,000 वाली, तर तिथे आपलं किलोमीटर टाकायचं आणि त्यानुसार ते आपल्याला कॅल्क्युलेट करून किंमत सांगतील की इतके इतके तुमचे पैसे होतील आणि सर्व्हिस स्टेशनला गेल्यावर बरोबर तितकेच पैसे घेतील, उलट त्यापेक्षा कमी घेतील, पण त्यापेक्षा जास्त घेणार नाहीत. तर तुम्ही चेक करून बघा, एखादं म्हणजे टेस्टच करायचं असेल, तुम्ही 1,00,000 वाली सर्व्हिस टाकून बघा एखाद्या गाडीची, तर तिथे सुद्धा तुम्हाला 5-6 हजाराच्या वरती त्याचा मेंटेनन्स येणार नाही. कारण मी स्वतः करतो तर मला 4.5 ते 5 हजाराच्या दरम्यान दर सर्व्हिस पडते. प्रत्येक 10,000वर मला करायची असते आणि मी करतोच, मोस्टली आधीच करतो. तर 4.5 ते 5 हजार सर्व्हिस कॉस्ट येते आणि खूप लो मेंटेनन्स आहे. पार्ट कुठलाही घेतला आपण तरी खूप स्वस्तात पडतो. ह्याच गाड्या आपण दुसऱ्या मारुतीच्या वगैरे बघितल्या किंवा कुठल्याही कंपनीच्या इतर बघितल्या, थोडंसं हायर साईडला मेंटेनन्स आहे आणि फोर्डची सर्व्हिस जितकं त्याच्याबद्दल बोलायचं तितकं कमी पडेल. प्रॉपर सर्व्हिस असते. तर सर्व्हिस बाकीच्या कंपन्यांनी तर शिकायला पाहिजे फोर्ड करणं, की आपले कस्टमर्स कसे मेंटेन ठेवायचे, जपून ठेवायचे आणि त्यांना सर्व्हिस कशी द्यायची ते. तर मेंटेनन्स कॉस्ट नक्कीच इकोस्पोर्टची तुम्हाला कमी मिळेल. त्यानंतर आहेत अमोल मुळे, हे म्हणत आहेत, सर मारुती एस्प्रेसोचे कोणते व्हेरियंट घेऊ? सर VXI प्लस घेऊन घ्या. बजेट वगैरे तुम्ही सांगितलं नाहीये. VXI प्लस बेस्ट राहील, सगळे फीचर्स येऊन जातील, सेफ्टी फीचर्स सुद्धा येऊन जातील. बजेट सांगितलं असतं तर मग त्यात मी सांगितलं असतं तुम्हाला कुठलं चांगलं राहील, पण बजेट नाही सांगितलं तर VXI प्लस तुम्ही घेऊन घ्या. त्यानंतर आहेत मिस्टर अश्विन लोहाटे, हे म्हणत आहेत टियागो XZ प्लस घेऊ की वॅगनार ZXI? टियागो घ्या सर, वॅगनार पेक्षा टियागो कधीही तुम्हाला चांगली आहे. सेफ गाडी आहे, कुठेही ना कशी वापरा, खेडेगावात जा, खराब रोडवरती जा, सेफ गाडी आहे. पण सर्व्हिस स्टेशन आहेत की नाही तुमच्याकडे आधी बघा. सर्व्हिस स्टेशन खूप लांब असतील आणि व्यवस्थित नसतील तर मग वॅगनार घ्या. पण समजा टाटाचे व्यवस्थित सर्व्हिस स्टेशन असतील तर मग तुम्ही टियागो घ्या. त्यानंतर आहेत रोहिदास माने, हे म्हणतात व्हॉट इज बेस्ट ऑप्शन, टियागो, होंडाई i10 और वॅगनार? यांनी तसाच प्रश्न विचारलेला आहे. तर तुम्हालाही तेच मी सांगेल, वॅगनार काढून टाका आता इथे तुम्ही, कारण तुम्ही वॅगनार पेक्षा बेटर ऑप्शन इथे टाकलेला आहे होंडाई i10. तर तुमचं यूज बघा काय आहे. खेडेगावात खूप जास्त चालता का? तुम्हाला खराब रोड आहेत का? समजा खराब रोड असतील आणि तुमचं तशा भागातच असेल ट्रॅव्हलिंग तर टियागोसाठी जा. आणि शहरासाठी तुम्ही बघताय तर मग शहरासाठी निऑस बघा तुम्ही. आणि सर्व्हिस स्टेशन कुठल्या ब्रँडचं तुमच्या जवळ आहे ते बघा. सर्व्हिस स्टेशन टाटाचे असतील तर टाटाकडे जा, आणि होंडाईचं असेल आणि चांगले सर्व्हिस देत असतील तर होंडाईकडे जा. बाकी वॅगनार सोडून द्या. या 2 ऑप्शन मधनं तुम्ही बघा कुठली चांगली आहे. दोन्ही चांगल्या आहे, कुठलीही घ्या. त्यानंतर आहेत अजित वैद्य, हे म्हणत आहेत मागील प्रश्नाचे छान उत्तर दिले. यांनी मागच्या वेळेस पण प्रश्न विचारला होता, आज परत प्रश्न विचारलाय त्यांनी. हे म्हणत आहेत इर्टिगा VXI 2013 मॉडेल आहे, पण ही गाडी पेट्रोल आहे, गाडीचा अवरेज 15च्या खालीच आहे. मला यामध्ये CNG बसवायची आहे. CNG बसवण्यासाठी अंदाजे किती खर्च येऊ शकतो आणि CNGचा ॲव्हरेज किती असतो? अजितजी, मी याच्यासाठी डेडिकेटेड स्पेशल एक व्हिडिओज बनवला आहे. तुम्ही बहुतेक तो पाहिला नाहीये तर नक्की पहा. मी जमेल तर आय बटन इथे देऊन देईल किंवा तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघून घ्या. तर त्यात मी पूर्ण जे काही मनात शंका असतात आपल्या CNG बद्दलच्या, किती खर्च लागू शकतो, कसं लावायला पाहिजे, कुठल्या किट्स लावायला पाहिजे, सगळ्या गोष्टी जे जे मनात येतात त्या मी त्या व्हिडिओमध्ये टाकलेल्या आहे. तरी आता तुम्ही विचारलेलाच आहे तर अंदाजी आपण एक 30 ते 40 हजार रुपये खर्च करावा लागेल CNG किट लावण्यासाठी. चांगली CNG किट आणि चांगल्या ठिकाणावरनं लावली तर 30 ते 40 हजार रुपये कमीत कमी आपल्याला खर्च येईल. आणि मायलेज तुम्ही बोलताय तर मायलेज तुम्हाला दुप्पट होऊन जाईल जवळजवळ. आता 15चं तुमची गाडी देते आहे तर जवळजवळ 28 ते 30 पर्यंत आरामात ती गाडी देईल. डिपेंड करतं इन्स्टॉलर कसा आहे, टेक्निशियन कसा आहे तुमचा. जर खूप चांगला टेक्निशियन असेल तर तो 30च्याही पलीकडे घेऊन जाईल त्या ॲव्हरेजला. तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळून जातील.
त्यानंतर आहे दीपक कदम, हे म्हणत आहेत 2012ची सुमो गोल्ड आहे, 3,50,000 आहे, तर मी किती पर्यंत घेऊ आणि त्या सेलरकडे सर्व्हिसिंग हिस्ट्री नाही आहे. ऑब्व्हियसली गोष्ट आहे सर, आता टाटा सुमो गोल्ड बंद झालेली आहे गाडी आणि सर्व्हिस स्टेशनला तर सर्व्हिस करतच नाहीत अशा गाड्यांची हे लोक, तर त्यामुळे सर्व्हिस हिस्ट्री नाहीच आहे. तर याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून दुसऱ्या गाड्या सर्च करा असं मला वाटतं. स्कॉर्पिओ वगैरे बघा, याच्यापेक्षा थोडी कंडिशन चांगली असलेली बघा, कारण ही 3.5 लाख आता चाललेली आहे गाडी. आता तुम्ही 3.5 लाख चाललेली आहे सांगितलंय की किंमत 3.5 लाख सांगितलंय, हे इथे मला स्पष्ट समजत नाहीये. तर मला एकदा परत तुम्ही कमेंट करा किंवा मला इंस्टाग्रामवरती मेसेज करा, तिथे मी तुम्हाला सांगतो. कारण इथे स्पष्ट काही लिहिलं नाही तुम्ही 3.5 लाख काय आहे, किलोमीटर आहे की किंमत आहे त्या गाडीची. किंवा मग आपण हा प्रश्न पुढच्या सेशनमध्ये घेऊया. त्यानंतर आहेत दत्ता प्रभात, हे म्हणत आहेत सेकंड हँड गाडी कमीत कमी कोणती चांगली व कुठे मिळेल. सर कमीत कमी म्हणजे किती कमीत कमी? गाड्या काय 20-30 हजारालाही मिळून जाते, पण ती व्यवस्थित नसते. तर तुमचं 1 लाखामध्ये समजा असेल बजेट, तर तुम्हाला झेन मिळून जाईल, एस्टिलो मिळून जाईल, बीट मिळू शकते, ए स्टार मिळू शकते, सँट्रो मिळू शकते. कुठे मिळेल आता ते सर तुम्ही शोधा, कारण मी तरी असं कोणाचं प्रमोशन करत नाही किंवा सांगत नाही की कुठे मिळेल. कारण कुठलाही डीलर असतो तो स्वतःचा फायदा बघत असतो, कारण तो बिझनेस करतो आहे. छोटी मोठी काही अडचण असेल गाडीमध्ये तर तो दुरुस्त करतो. तुम्हाला काही लोक सांगतील, काही लोक नाही सांगणार, ऍक्सिडेंटल आहे नाही आहे, तर सगळी जबाबदारी जी आहे ती आपली आहे. त्याचमुळे मी युज्ड कारवाले व्हिडिओही बनवत नाही, कारण आपण कोण कसं आहे, कुठला डीलर कसा आहे किंवा किती जेन्युइन आहे हे आपण नाही सांगू शकत ना. ते त्यांचा बिझनेस करून राहिले आणि आपण आपल्या बिझनेस करण्यासाठी काही चुकीचं करायला मला आवडत नाही. त्यामुळे मी सजेस्ट नाही करणार तुम्हाला की कुठून घ्यायला पाहिजे किंवा कुठून नाही घ्यायला पाहिजे. ऑनलाईन वगैरे बघा, OLX वर आहे किंवा तुमच्या जवळपास जो डीलर असेल ओळखीचा किंवा एखाद्या माणसानी, तुमच्या ओळखीच्या माणसानी एखाद्या डीलरकडनं घेतलेली असेल जो खरोखर चांगला आहे, त्याच्याकडे जाऊन बघा. एक आपला टेक्निशियन सोबत घेऊन जा, गाडी चेक करा म्हणा. त्याला काय 500-600 रुपये घेतो कुठलाही टेक्निशियन आरामात, तर त्याला सोबत घेऊन जा आणि ती गाडी चेक करायला लावा. चेक करायला लावली, व्यवस्थित गाडी असली तर मग तुम्ही नक्कीच ती गाडी घ्या. पण मला इथून नाही सांगता येणार सर कुठे आणि किती किमतीत गाडी मिळेल ती. तर मी गाड्यांचे नाव तुम्हाला सांगितले, बाकी पुढे प्रोसेस तुम्ही करा. त्यानंतर दीपक लागड आहेत, हे म्हणत आहेत होंडाई वेर्ना 2014 गाडी सेकंड हँड घ्यायला चांगली राहील का आणि मेंटेनन्स जास्त आहे का गाडीचा? गाडी चांगली आहे सर, पेट्रोल की डिझेल तुम्ही लिहिलं नाही, पण मेंटेनन्स जवळजवळ तुम्हाला एक 7-8 हजार रुपये येईलच कमीत कमी. 10,000 इंटरव्हल असतं, 10 ते 15 हजार. बाहेरून तुम्ही केलं तर कमी येऊ शकतं, 5-6 हजारात सर्व्हिस होऊन जाते, पण 5 हजार कमीत कमी चालून पकडा तुम्ही. एवढं मेंटेनन्स गाडीला येईलच त्या बाहेरून केलं तर. बाहेर सर्व्हिस स्टेशनमध्ये जाऊन केलं तर 8 हजाराच्या दरम्यान जाईल ते. कारण थोडी मोठी गाडी आहे, मोठ्या सेगमेंटची गाडी आहे आणि तेवढं ठीक आहे, येतच. कुठल्याही गाडीचं त्या सेगमेंटच्या तुम्ही बघा, तेवढं मेंटेनन्स येतच. आणि आपल्या चालवण्यावरही डिपेंड करतं, आपण कसं ड्राईव्ह करतो आणि गाडीला कसं ठेवतो आपण, त्यावरही सगळ्या गोष्टी डिपेंड करतात. तुम्ही प्रेमाने चालवा, व्यवस्थित ठेवा. आज तुम्हाला काही छोटासा फॉल्ट वाटतोय गाडीमध्ये, तो लगेच क्लिअर करा, जेणेकरून मोठा प्रॉब्लेम होणार नाही समोर. आज जी गोष्ट 500 रुपयात होते तिच्याकडे आज दुर्लक्ष केलं तर समोर जाऊन ती 5 हजाराशी होऊ शकते. त्यामुळे आपल्यावर आहे सगळं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे शुभम जाधव यांचा. हे म्हणत आहेत 9 लाख बजेट आहे, नेक्सॉन XM और अल्ट्रॉस XZ फॉर फॅमिली मेंबर्स, फुल सिटी रन, समटाइम्स ऑन हायवे, प्लीज सजेस्ट. आता तुम्ही सिटीमध्ये चालता आहात शुभमजी, तर तुमच्यासाठी अल्ट्रॉस चांगली राहील, कारण वरचं मॉडेल येऊन जाईल तुमच्या त्या बजेटमध्ये आणि सिटीमध्ये चालवायला सोपी राहील. नेक्सॉन काय आहे, थोडीशी मोठी गाडी आहे, पार्किंगसाठी अडचण जाऊ शकते आणि चालवताना ट्रॅफिकमध्ये अडचण जाऊ शकते आणि मोस्टली तुमचं रन फक्त सिटीमध्येच आहे. त्यामुळे मी सजेस्ट करेल तुम्ही अल्ट्रॉसकडे जा. समजा हे तुमचं हायवेवरती ड्राईव्ह असतं खूप जास्त, तर मी नेक्सॉन सजेस्ट केलं असतं तुम्हाला.
पण तुम्ही सिटीसाठी अल्ट्रॉस बघा. त्यानंतर क्लासिक बँजो म्हणत आहेत, बलेनो सिग्मा संदर्भात मार्गदर्शन करा, नवीन घ्यायची आहे. सर बलेनो ठीकठाक गाडी आहे, अशी मी काही खूप चांगली गाडी आहे म्हणणार नाही. याला एक ऑप्शन मी तुम्हाला सांगतो, फोर्डचं फ्रीस्टाईल तुम्ही बघा, दोन्ही गाड्या चालवून बघा, कम्पेअर करून बघा, प्रत्येक बाबतीत बघा. बलेनोमध्ये आधी बघा, दरवाजा लावून बघा, दरवाजाचा आवाज बघा आणि विचार करा, म्हणजे तुम्हीच स्वतः अॅनलाइज करा की सेफ वाटतंय का गाडीत. चालवताना बघा, तुम्ही स्वतः चालवून बघा, हाय स्पीडवर चालवून बघा, गर्दीमध्ये चालवून बघा, खराब रस्त्याने चालवून बघा आणि स्वतः अॅनलाइज करा की तुम्ही गाडीत सेफ वाटत आहे का तुम्हाला त्या गाडीत. आणि त्यानंतर तुम्ही फोर्डमध्ये जा, फ्रीस्टाईल चालवा आणि फ्रीस्टाईल सोबतही तेच सेम करा. जी तुम्हाला गाडी व्यवस्थित वाटली ती घेऊन घ्या. मी फक्त एक ऑप्शन सांगितलं. बलेनो ठीकठाक गाडी आहे शहरासाठी, बाकी हायवेवरती तुम्ही जास्त फिरणं वगैरे असेल तर एक सेफ गाडी मला वाटतं की प्रत्येकाकडे असायला पाहिजे जर हायवेवर माणूस फिरतो आहे तर. त्यामुळे फोर्डची फ्रीस्टाईल मी सजेस्ट करतो या प्राइस रेंजमध्ये. तर तुम्ही ती जाऊन एकदा बघा, बघायच्या आधी नाही समजणार. त्यानंतर ऋषिकेश गमारे म्हणत आहेत 7 सीटर बेस्ट, इको की इर्टिगा. सर इको एकदम एंट्री लेवलची 7 सीटर झाली, त्यात व्यवस्थित बसता येणार नाही, त्यामुळे इर्टिगा बेस्ट आहे. आणि तुमचं बजेट असेल तेवढं इर्टिगा जातं, नक्की इर्टिगाच घ्या. एक वरच्या लेवलची, वरच्या सेगमेंटची तुम्हाला गाडी मिळते आहे, तर इथे काहीच कन्फ्युजनची गोष्टच नाही. सेकंड हँड जरी घेतो म्हणताय तुम्ही तरी इर्टिगाच घ्या. त्यानंतर सचिन वाळणूज म्हणत आहेत, माझ्याकडे स्विफ्ट VXI 2010चं मॉडेल आहे, मी या गाडीत CNG किट लावून घेऊ का? पेट्रोल दिवस दिवस महाग होत आहे. 65,000 यांनी गाडी चालवलेली आहे. नक्कीच तुम्ही लावून घेऊ शकता, काहीच अडचण नाही आहे सर. सचिन सर बिलकुल लावून घ्या तुम्ही, कारण पेट्रोल असंही महाग होतच आहे आणि आता पुढच्या 2-3 वर्षात प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येक तालुक्यात CNG स्टेशन सुद्धा होणार आहेत आणि तेच युजफुल राहील आणि तेच बेनिफिशियल राहील सगळ्यांकरिता. आता तुम्ही एवढा चालवलेली आहे 65,000, पुढची जी गाडी आहे ती CNG वर चालवा. एक 30-40 हजार खर्च करा सध्या गाडीसाठी आणि व्यवस्थित सर्व्हिस वगैरे करून घ्या आणि मग CNG किट लावा, व्यवस्थित चांगल्या ठिकाणावर लावा आणि त्याची ट्युनिंग वगैरे प्रॉपर करून घ्या आणि चालवा, मग काहीच हरकत नाही, बिलकुल लावू शकता तुम्ही. त्यानंतर आहेत प्राजक्ता वाघ, हे म्हणत आहेत मला गाडी घ्यायची आहे, कुठली चांगली असेल? टाटा टियागो, हुंडाई i10 आणि मारुती वॅगनार. बजेट 5 लाख, महिन्यात 300 किलोमीटर. 5 लाख मध्ये i10 थोडी अवघड जाईल असं मला वाटतं. 5 लाखात नाही येणार, थोडंसं तुम्हाला बजेट वाढवावं लागेल. तिकडे सेंट्रो वगैरे येऊन जाईल तुम्हाला त्या बजेटमध्ये, पण इथे 5 लाखाच्या बजेटमध्ये टियागो चांगली राहील असं मला वाटतं. आणि सर्व्हिस स्टेशन वगैरे समजा असतील तुमच्या आजूबाजूला व्यवस्थित तर तुम्ही टियागोसाठी जा, किंवा मग या बजेटमध्ये वॅगनर चांगली राहील. थोडंसं बजेट 1,000 लाख रुपये जास्त असेल तर मग ग्रँड i10 कडे जा तुम्ही नक्कीच, पण 5 लाखामध्ये थोडंसं अवघड मला वाटतंय कारण किमती वाढलेल्या आहेत. त्यानंतर विशाल वडते आहेत, हे म्हणतायत मला सेकंड हँड कार घ्यायची आहे, पण मला कार बद्दल काहीच माहिती नाही, मला प्लीज हेल्प करा. कार घेण्यासाठी काय काय पॉइंट्स बघून गाडी घेऊ, प्लीज मार्गदर्शन करा. विशाल सर, याच्याबद्दलही मी व्हिडिओज बनवलेले आहेत, 2 पार्टमध्ये ते व्हिडिओ मी टाकलेले आहेत, तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघा. मला पॉसिबल झालं तर मी इथे आय बटन देऊन देईल किंवा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक वगैरे देऊन देईल, पण ते लगेच नाही होत, तर मी उद्या वगैरे ते डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईल. तर तुम्ही ते बघा, त्यात मी पूर्ण पॉइंट्स कव्हर केलेले आहे. आपण काय काय बघायला पाहिजे, काय काय चेक करायला पाहिजे, सगळं काही मी त्यात सांगितलेलं आहे. आणि काय की पॉइंट आहेत, एक 10-12 पॉइंट मी त्यात सांगितलेले आहे की ते आपण बघायला पाहिजे गाडी घेताना. आणि फिजिकल इन्स्पेक्शन सुद्धा गाडीचं मी करून दाखवलेलं आहे की आपण जेव्हा गाडी पाहायला जातो त्यावेळेस आपण कुठकुठल्या गोष्टी करायला पाहिजे, कुठकुठल्या गोष्टी बघायला पाहिजे आणि कसं बघायला पाहिजे. तर मी हे सगळं केलेलं आहे व्हिडिओमध्ये, तर तुम्ही नक्की बघा, ते व्हिडिओ बघा आणि त्यात तुम्हाला 100% हेल्प होऊन जाईल आणि 100% तुम्ही शिकून जाल की कशी गाडी घ्यायला पाहिजे, सेकंड हँड गाडी घेताना कुठली काळजी घ्यायला पाहिजे. त्यानंतर शेवटचा प्रश्न घेऊया. जय
खैरनार हे म्हणतायत कारला पेंट प्रोटेक्शन कोटिंग कोणती करावी आणि ते केव्हा करावी. सर, पेंट प्रोटेक्शन कोटिंग बऱ्याचशा असतात. सिरॅमिक कोटिंग असते जे शोरूम वाले करून देतात, टेफ्लॉन वाली असते किंवा PPF असते, एक फिल्म असते पेंट प्रोटेक्शन फिल्म, ती सुद्धा असते. तर आपल्या बजेटनुसार आहे, आपलं बजेट काय आहे आणि कुठल्या क्वालिटीची आपल्याला करून घ्यायची आहे. समजा आपल्या बजेट चांगला आहे आणि चांगल्या क्वालिटीची आपण करून घेऊ शकतो तरच तुम्ही ह्या गोष्टी करा. एक उगच नावासाठी करायचं म्हणून नका करून घेऊ. ती गोष्ट पेंट प्रोटेक्शन फिल्म समजा आपल्याला लावायची आहे तर जवळजवळ 55,000 ते 60,000 रुपये खर्च येतो. तीच एखाद्या जागी आपल्याला 30,000 मिळते, पण ती उपयोगाची नसते बिलकुल. त्याच्यामुळे करायची असेल तर चांगल्या ठिकाणी करा आणि व्यवस्थित करा. त्यामुळे काय पुढे अडचण होणार नाही आणि त्याची लाईफ जास्त काही नसते, 3-1 वर्ष असते. तर 3 वर्षात आणि आपली रॅश ड्रायव्हिंग असली किंवा उन्हात खूप जास्त गाडी असेल आपली उभी तर त्याची अजून एक्सपायरी कमी कमी होत जाते. आणि दुसरा प्रश्न केव्हा करायला पाहिजे, तर गाडी तुम्ही शोरूमवरनं काढल्याच करायला पाहिजे, तरच त्याला अर्थ आहे त्या कोटिंगला वगैरे. कारण तो जो पेंट आहे तो आपल्याला मेंटेन करून ठेवायचा आहे. आणि एवढं आपलं बजेट नसेल तर काहीच करू नका. कंपनीने सगळं ट्रीटमेंट करून दिलेलं असतं. मी सुद्धा आजपर्यंत कुठलंच कोटिंग नाही केलेलं. व्यवस्थित गाडी चमकत राहते मस्त. त्याला रोज आपण वॉश करायचं म्हणतो, क्लीन करायचं, हप्त्यातून एकदा वॉश करायचं, वॅक्सिंग करायचं. आपण आपल्या गाडीची काळजी घ्यायची, व्यवस्थित चमकत राहते आणि पेंट वगैरे असं काही निघत नाही. सर, समजा करायचीच असेल तर तुम्ही पेंट प्रोटेक्शन फिल्म लावून घ्या. सिरॅमिक कोटिंग पेक्षा ते बरं राहील. आणि तुम्ही पुण्यातले असाल तर पुण्यात एक ब्रोटोमोटिव्ह म्हणून आहेत, त्यांच्याकडनं लावून घ्या तुम्ही. किंवा इतर कुठल्याही जागचे असाल तर ब्रोटोमोटिव्ह आहेत, त्यांच्याकडनं तुम्ही लावून घ्या. चांगलं काम करतात ते आणि व्यवस्थित जेन्युइन काम आहे त्यांचं कुठल्याही गोष्टीचं. सिरॅमिक कोटिंग पण करतात आणि पेंट प्रोटेक्शन फिल्म पण लावून देतात, पेंटिंग पण करतात. कुठलंही काम असेल तर त्यांच्याकडनं जाऊन तुम्ही करून घेऊ शकता. तर हा होता आजचा व्हिडिओ आपला प्रश्न उत्तरांचा. आपले जे प्रश्न होते ते मी आज इथे केले आणि त्यांचं उत्तर देण्याचा प्रयत्न मी आज केलेला आहे इथे. जे काही प्रश्न तुम्हाला परत येतील परत कमेंट्समध्ये विचारा, इंस्टाग्रामवरती विचारा. परत आपण पुढच्या संडेला भेटणारच आहोत, कारण आपण प्रत्येक विकेंडला संडेला हा आपला सेशन असतोच. तर जे काही मनात प्रश्न येतात बिलकुल बिनधास्तपणे इंस्टाग्रामच्या डीएम करा इंस्टाग्रामला किंवा मग युट्यूबच्या कमेंट्समध्ये सोडा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत. आता तोपर्यंत काळजी घ्या. नमस्कार.